बाजारामध्ये आता भरपूर प्रमाणात अशा मस्त हिरव्यागार लांब सळक शेंगा आलेल्या आहे. त्यांना बघितलं ना की मोह माझा काही आवरतच नाही. तर मी नेहमीच बाजारात गेली की शेवग्याच्या शेंगा ह्या आवर्जून आणते. पण आपल्याला ह्याच्यामध्ये खूप सारे गुणधर्म असतात. यामध्ये भरपूर सारं कॅल्शियम असतं. म्हणजे नॉनव्हेजला दुसरी तोड म्हणजे ह्या शेवग्याच्या शेंगाच असतात. एवढे गुणधर्म माहीत असून सुद्धा आपण ह्या शेवग्याच्या शेंगांकडे खूप दुर्लक्ष करतो. महिन्यातून 3 वेळा किंवा 4 वेळा तरी ह्या शेंगा खायलाच पाहिजे. तर खूप गुणधर्मयुक्त अशा ह्या शेंगा असतात. अगदी नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकतील अशा ह्या टेस्टी होतात शेंगा. तर यापूर्वी मी तुमच्यासोबत शेंगांची मस्त सुकी भाजी रेसिपी शेअर केली होती. तर तिला तुम्ही खूप छान असा भरभरून मला प्रतिसाद दिला होता. त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर आज मी म्हटलं तुमच्यासोबत अशीच मस्त एक छान अशी रेसिपी शेअर करावी, ती शेवग्याच्या शेंगांची. तर बऱ्याच जणांना शेंगांची भाजी आमटी आवडत नाही, म्हणून म्हटलं इथं सूप करावं. तर खूप छान लागतं हे सूप. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने पितात. आणि आता मस्त नुकताच पाऊस चालू झाला आहे. तर असं या पावसाच्या थंडीच्या मोसमात गरमागरम सूप म्हणजे काही वेगळीच निराळी याला चव येते. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया. नमस्कार, मी श्रुतिका. श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात अगोदर ह्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि अशा प्रकारे सोलून घ्यायच्या. कढईमध्ये शेंगा बुडतील इतपत पाणी टाकून मंद आचेवरती आपल्याला शेंगा शिजतील, रंग बदलेल तोपर्यंत शिजवून घ्यायच्या आहे. तर बघा 15 ते 20 मिनिटानंतर शेंगा मस्त छान शिजलेल्या आहे आणि रंगसुद्धा याचा थोडासा किंचित फिकट झालेला आहे. तर यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं होतं. तर छान मस्त शिजलेल्या आहेत आता हे शेंगा. तुम्ही जर कुकरला लावायच्या असेल, घाई असेल तर कुकरलासुद्धा लावू शकतात. थोडीशी हाताने दाबल्यानंतर छान मस्त दाबल्या जात्या आणि पूर्ण गर निघतो, म्हणजे समजावं शेंगा शिजलेल्या आहेत. तर आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला या शेंगांचा पूर्ण गर काढून घ्यायचा आहे. हे पाणीसुद्धा आपल्याला फेकून द्यायचं नाही, तर जेव्हा आपण सूप बनवणार आहे तेव्हा हे वापरायचं आहे. तर बघा शेंग मी अशी 2 त्याचे तुकडे करून घेतले आणि मधला गाभा त्याचा आपण असा चमच्याच्या साह्याने काढून घेऊया. तर शेंगा घेताना छान मस्त अशा टपोरी घ्यायच्या, जेणेकरून सूप मस्त आपलं होतं. यामध्ये आपण घट्टपणा यावा यासाठी कॉर्नफ्लॉवर वगैरे अजिबात वापरलं नाही, कारण आपल्याला हे डाएट फूड म्हणून बनवायचं आहे. तर यासाठी म्हणजे वजन कंट्रोल करण्यासाठी आपण यामध्ये असं कुठलंही साहित्य वापरलं नाही की ज्याने तुमचं वजन वाढेल. म्हणून तेल तूप अजिबात वापरलेलं नाही आणि कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरलेलं नाही. तर अशा प्रकारे मी हा सगळा गर काढून घेतलेला आहे. आणि ही जी शेंगांची साल राहिली होती ती सुद्धा जे पाणी उकडलेलं होतं त्यामध्ये छान धुवून घेतलेली आहे, जेणेकरून जो गर लागलेला असेल तो पूर्ण यामध्ये जातो आणि आपल्या ह्या शेंगा पूर्ण क्लीन होतात. तर बघा जरासुद्धा या शेंगांचं कुठलंच असं आपण फेकून दिलेलं नाही. तर शेंगासुद्धा छान मस्त धुवून घेतल्या त्या पाण्यामध्ये. आणि आता ही एक माझ्याकडे गाळणी आहे, तर त्या गाळणीने हे आपण ज्या शेंगा धुवून घेतल्या त्या उकडलेल्या पाण्यामध्ये ते पाणी पूर्ण गाळून घेतलं. तर वा मस्तच खूप छान असा आपला हा स्टॉक तयार झालेला आहे. तर बघा याचा गर असा एवढा तयार झालेला आहे. आता हा गर आपण मिक्सरला छान मस्त बारीक वाटून घेऊया, जेणेकरून पिताना तो आपला गर शिजलेला असल्यामुळे अगदी सहज अगदी 2 मिनिटामध्येच हा छान मस्त बारीक होऊन येतो. तर बघा किती छान बारीक झालेला आहे आपला. आता ही पेस्ट आपण मस्त यामध्ये पूर्ण गाळून घेऊया पुन्हा एकदा ज्युसरच्या. तर बघा आता ते आपलं जे उकडलेलं पाणी होतं शेंगांचं ते सुद्धा मी यामध्ये टाकलं आणि मस्त असं आपलं पातळ असं सूप तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ हे बेतानेच टाकायचं, कारण आपण शेंगा शिजताना थोडं टाकलेलं आहे, म्हणून लक्षात ठेवा मीठ जरा कमीच टाकायचं. त्यानंतर 10 ते 12 लिंबाचे थेंब टाकायचे. तर खूप जास्त असं आंबट नाही करायचं, किंचित असं आपल्याला यामध्ये लिंबाचे ड्रॉप टाकायचे आहे. तर बघा मी फक्त 10 ते 12 याच्यामध्ये ड्रॉप टाकून घेतलेत. आणि त्यानंतर आता यामध्ये आपण छान मस्त
मिरेपूड टाकून घेणार आहोत. तर मिरेपूड टाकण्याने आपल्याला हे सूप पचनास मदत होते आणि खूप छान असं रुचकर, थोडंसं तिखट आंबट असं हे सूप लागतं. तर थोडीशी मिरेपूड मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा हे छान मस्त मिक्स करून घेऊया. तर बघा किती छान रंग आलेला आहे. यामध्ये हळद वगैरे, लसूण अजिबात वापरलेले नाही आणि तेल, तूप, कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरलेलं नाही. आता मस्त गॅसवरती हे आपण एका कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि छान त्याला एक उकळी येऊ द्यायची. तर त्यामुळे मस्त असं हे गरमागरम सूप होतं आणि त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा थोडीशी घट्ट होते उकळल्यामुळे. तर आता मी एक उकळी त्याला छान येऊ दिली आणि गॅस बंद करून घेतला आणि एका बाउलमध्ये छान सर्व केलं. तर बघा असं झटकीपट हे सूप तयार झालेलं आहे आणि खूप टेस्टी लागतं बरं का. हे सूप तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये पिऊ शकतात. असं नाही की फक्त हिवाळा किंवा पावसाळा मध्येच पिऊ शकतात. तर एखाद्या वेळेस ह्या भाज्यांच्या कंटाळा आला खायला तर फक्त सूपसुद्धा खूप अप्रतिम लागतो आणि ज्यांच्या जिभेची चव गेलेली आहे आजारपणामुळे त्यांना तर एक शक्तिवर्धक असं हे सूप असतं. लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक, कारण यामध्ये कॅल्शियमचा मुख्य स्रोत आहे. तर हाडं मजबूत होण्यासाठी हे सूप, ह्या शेंगा खूपच फायदेशीर ठरतात. तर मी थोडीशी कोथिंबीर टाकून छान मस्त गार्निश करून घेतलं आणि असं हे गरमागरम सूप मस्त सर्व केलं. तर तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत ट्राय करा आणि कसं झालं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद. बाय.